सर्वांना माझा आनंदी असा नमस्कार। 14 जानेवारी ते पुढील 15 दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतोय आणि या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यामध्ये आपल्याला शिक्षकांमध्ये, आपल्या विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करायच्या आहेत। मग त्याच्यामध्ये निबंध स्पर्धा असेल, हस्ताक्षर स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, कथाकथन असेल, काव्यलेखन असेल, त्यानंतर गाणी तयार करायची असतील, गाणी म्हणायची असतील, एखादी मराठीमधील नाटिका सादर करायची असेल तर अंताक्षरी असेल, म्हणी असतील, उखाणे असतील, ठीक आहे। आणि अशा पद्धतीने आपल्या मराठी भाषेचं जे माधुर्य आहे, मराठी शब्दांमध्ये, मराठी भाषेमध्ये जो विशेष असा रस आहे, त्या रसाचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे। ज्ञानेश्वर माऊलींनी एका ओवीमध्ये म्हटलेलं आहे, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृताते पैजा जिंके। म्हणजे काय तर माझ्या मराठीचा जो बोल आहे, माझी मराठी भाषा जी आहे ती इतकी मधुर आहे की अमृताच्या माधुर्याला सुद्धा ती पराभूत करू शकेल। लक्षात घ्या, म्हणजे अमृताचं माधुर्य जे आहे ते माझ्या मराठीच्या माधुर्याच्या पुढे काय होईल, पराजित होईल, माझी मराठी भाषा जिंकेल। तर आपल्या मराठी भाषेला राजभाषेचा, अभिजात भाषेचा दर्जा त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। आणि कवी माधव जुलियन यांची अतिशय गोड अशी कविता मी आपल्या सर्वांसमोर सादर करत आहे। मराठी असे आमची मायबोली, जरी आजही राजभाषा नसे। मराठी असे आमची मायबोली, जरी आजही राजभाषा नसे। नसो आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे। नसो आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे। जरी पंचखंडांतही मान्यता घे, स्वसत्ता बळे श्रीमती इंग्रजी। जरी पंचखंडातही मान्यता घे, स्वसत्ता बळे श्रीमती इंग्रजी। मराठी भिकारी न झाली तरीही, कुशीचा तिच्या तीस केवी त्यजी। जरी मान्यता आज हिंदीस देई, उदेले नवे राष्ट्र हे हिंदवी। मनाचे मराठे मराठीस ध्याती, हिची जाणुनी योग्यता थोरवी। असू दूर पेशावरी उत्तरी वा असू दक्षिणी, दूर तंजावरी। मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी। मराठी असे आमुची मायबोली, जरी भिन्न धर्मानुयायी असू। पुरी बानली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटात आम्ही बसू। हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू। वसे आमुच्या मात्र हृदय मंदिरी, जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे। हिला बैसवू वैभवाच्या शिरी। हिच्या लक्तरांची असे लाज आम्हा, हिच्या लक्तरांची असे लाज आम्हा। नका फक्त पाहू हिच्या लक्तरा, प्रभावी हिचे रूप चापल्य देखा। पडवी फिकी जा पुढे अप्सरा। न घालू जरी वाङ्मयातील उंची, न घालू जरी वाङ्मयातील उंची।